तर गाईज आता आपण शिकूया की खरवस कसं बनवायचं. ओके, तर तुम्ही रेसिपी लास्टपर्यंत बघत राहा, मी सांगते तुम्हाला. तर इथे आम्ही 1 लिटरचं दूध घेतलं आहे. दूध म्हणजे जेव्हा गाईला बेबी होतो ना तेव्हा तो जो दूध निघतो ना तो दूध घेतात, कारण तो दूध त्या दुधाने चांगली मलाई होते, म्हणजे चांगला खरवस होतो म्हणून. आणि आम्ही 2 पार्टमध्ये डिवाईड केलं आहे, अर्धा लिटर. त्यानंतर गाईज आम्ही अमूल दूध यूज करतो म्हणून आम्ही अमूल दुधाची अर्धा लिटरची पिशवी आणली होती. त्याला 250 ml आम्ही 2 ह्याच्यामध्ये टाकलं आहे, कारण जास्त व्हायसाठी खरवस. आणि मी दूध गरम केलं होता, बट दूध तुम्हाला गरम नाही केलं तुम्ही तरी चालेल, बट गरम केलं तर पूर्णपणे थंड करा. गरम दूध टाकू नका. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, ज्यांनी आधी बनवलं असेल तर त्यांना माहीत असेल, जर नसेल बनवलं तर मी जसं सांगते तसं फॉलो करा. सो आम्ही 2 प्रकारचे बनवणार आहोत, एक गुळाची आणि एक साखरेची. सो आता आम्ही एक याच्यामध्ये साखर टाकले स्वादानुसार, म्हणजे जेवढा आपल्याला जेवढी साखर लागेल तेवढी साखर त्यात टाकायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला साखर मेल्ट करायची आहे, लाईक असं नाही की एकदम, बट हां करू शकता. तर साखर पावडर बिलकुल यूज करू नका, हीच आपली नॉर्मल साखर यूज करा आणि त्याला मेल्ट करा असं मिक्स करून. गाईस साखर मेल्ट झाल्यानंतर तुम्ही त्यात जिरा पावडरसुद्धा टाकू शकता किंवा जिरासुद्धा टाकू शकता, तुमची इच्छा. आणि वेलची पावडर टाकायला विसरू नका, कारण वेलची पावडरमुळेच टेस्ट येतो, आणि मी ते शूट नाही केलं म्हणून नाही दाखवलं. आणि त्यानंतर मिक्स झाल्यानंतर साखर चाय गाळणी घ्या आणि त्यात गाळून टाका. आणि जो भांडं घेतलं आहे ना आम्ही त्याला ग्रीस केलं होतं, जसं आपण केकला करतो ना तसं तूप लावून आम्ही आधीच 2 भांड्याला ग्रीस करून ठेवलं होतं. तर त्याच्यानंतर आता चाचीने हे गाळून टाकलं. आता ते रेडी झालं आहे, हा फर्स्टवाला. तर ते रेडी झाल्यानंतर आम्ही वरूनसुद्धा टाकतोय, जसं की ही वेलची पावडर टाकली आहे. आणि वेलची पावडर टाकल्यानंतर आम्ही केसरसुद्धा टाकतोय. केसर टाकायला कंजूसगिरी करू नका, मी पण नाही करत आहे, तुम्ही पण करू नका, कारण जेवढा केसर टाकणार तेवढा कलर पण येईल आणि तेवढा टेस्टसुद्धा येईल. सो त्यासाठी कंजूसगिरी बिलकुल करू नका, कोणत्याच गोष्टीत करू नका. आता हा साखरेचं बनवून झालं होतं म्हणून आता आम्ही इकडे सेट करतोय, कारण ते टोप थोडंसं छोटं पडतोय त्यासाठी. मग आता आम्ही चाचेने सेट केलं आहे हे, आणि तुम्ही बघू शकता लुक किती भारी येतोय. आता आम्ही रेडी करतोय गुळाचं. जोपर्यंत ते होते तोपर्यंत आम्ही गुळाचं सुद्धा रेडी करतो. सो यात मी गुळाची पावडर चेचून टाकली होती, म्हणजे आमच्याकडे गुळ होते क्यूब्सचे, सो त्याच्यासाठी मी चेचले. आम्ही कमसे कम 10 वडे घेतले होते, तर ते 10 वडे चेचून आम्ही ह्यात टाकलं. जर तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर तुम्ही तीच यूज करा, ठीक आहे. आणि ते टाकल्यानंतर सेम ॲज युजल जसं आपण साखरेचं केलं, मेल्ट करायचं आहे आपल्याला. आणि मेल्ट केल्यानंतर सेम इन्ग्रेडियंट्स टाकायचे, जसं की वेलची पावडर आणि जिरा किंवा जिरा पावडर, ॲज यू विश, तुम्ही ज्या गोष्टीसोबत कम्फर्टेबल आहात त्या गोष्टीसोबत. आणि ते झाल्यानंतर इकडे पण सेम प्रोसेस करायची आहे, ऑलमोस्ट सेम करायचे. सो इकडे सुद्धा आम्ही चाय गाळणीने गाळले आणि हे सुद्धा आमचं आता रेडी झालं आहे. तर हे रेडी झाल्यानंतर आम्ही लाईक ह्याच्यावरती नाही केसर वगैरे टाकत आहोत, हे फक्त आम्ही असंच डायरेक्ट ठेवून देऊ. बट तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही वरून वेलची पावडर किंवा जिरा पावडरसुद्धा टाकू शकता. तर गाईज आता गुळाच्या खरवसचा सुद्धा बॅटर रेडी झाला आहे, आणि आम्ही वरतून टॉपिंग्सला फक्त वेलची पावडर टाकली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जिरा पावडरसुद्धा टाकू शकता किंवा जिरासुद्धा टाकू शकता, ॲज यू विश. अँड त्याच्यानंतर हे सुद्धा ऑप्शनल आहे, आणि हे चाचीने बनवलं आहे खरवस, बिकॉज आम्हाला येत नाही, आम्ही फर्स्ट टाईम बघत होतो, मला आणि मम्मीला येत नव्हतं म्हणून. आणि त्याच्यानंतर सेम पद्धतीत हे सुद्धा स्टीम करायला आम्ही ठेवले दुसऱ्या टोपात. आणि इथे डोसासुद्धा होतोय जे बाबूसाठी बनवत होता. गाईज आपल्याला 5 मिनिटसाठी गॅस फास्ट ठेवायचं आहे, गॅसची फ्लेम. आणि त्यानंतर 5 मिनिट झाल्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवर ठेवायचं आहे, स्लो नाही ठेवायचं आहे, मीडियम फ्लेम. आणि त्यानंतर 20 मिनिट्स नंतर तुम्हाला चेक करायचं आहे नाईफने, लाईक आपण केक चेक करतो तसं. सो नाव इट्स रेडी. आणि आता आमचा खरवस बघा किती भारी दिसतोय गाईज, कारण आणि टेस्टी पण खूप झाला होता. आय लव्ह इट, दोन्ही पण भारी झालं, तुम्ही पण ट्राय करा. तर गाईज हे फायनल लुक आहे, हा आहे साखरचा आणि हा आहे गुळाचा. सो कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, सो गाईज आता खरवस रेडी झाला आहे, आणि आता फक्त आपल्याला रूम टेम्परेचरवर थंड करायचं थोडंसं, आणि त्यानंतर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं, आणि मग तुम्ही त्यानंतर खाऊ शकता.
तर मी गॅस बंद केला आहे आणि आता मी रूम टेम्परेचरवर थोडंसं ठेवते 5 मिनिटसाठी. त्यानंतर मी थोडासा फॅन खाली ठेवेन आणि जसं ते थंड होईल तर मी डायरेक्ट ते फ्रीजमध्ये ठेवून देईन. बट आता गुरुवार आहे, दुसरा गुरुवार आहे, तर नैवेद्य द्यायचं. मग पहिले मी नैवेद्य ठेवते, त्याच्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवेन. ओके, तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला सांगा. बाकी आता जेव्हा खाऊ तेव्हा खाऊ बस. मग बाकी आता व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, रेसिपी ट्राय करा खरवसची आणि मला सांगा कसं झालं ते.